अहिल्यानगरमध्ये सकल मातंग समाजाचा महामोर्चा, संजय वैरागर यांना न्याय मिळवून देण्याची गर्जना। अहिल्यानगर 10 नोव्हेंबर, वीर लहुजी साळवे चौक ती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सकल मातंग समाजाचा महामोर्चा। भव्य संख्येने या मोर्चाद्वारे समाजाने संजय वैरागर यांना न्याय मिळावा, तसेच जातीवरून शिवीगाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। हा मोर्चा सकल मातंग समाज, लहुशक्ती व भीमशक्ती आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। समाजातील हजारो बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बहुजन समता पार्टीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली। मागण्यांमध्ये प्रमुख मुद्दे असे होते की जातीवरून शिवीगाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई, अनुसूचित जातींचे अ-ब कडंग वर्गीकरण त्वरित जाहीर करणे, दलित समाजावरील खोटे गुन्हे मागे घेणे, दंगल भडकविणे व जीव घेण्याची धमकी देणे या गुन्ह्यांची नोंद करून विशेष जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करणे। संजय वैरागर यांच्यावर सोनई येथे झालेल्या हल्ल्याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला। हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून संपूर्ण मातंग समाजावरचा हल्ला आहे असे वक्त्यांनी सांगितले। यावेळी वसंतराव सकट म्हणाले की संजय वैरागर प्रकरणात अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही। आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले नसल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल। हा लढा सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आहे। या महामोर्चास बहुजन समता पार्टीचा जाहीर पाठिंबा मिळाला। जय लहुजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन सकल मातंग समाजाच्या वतीने लहुशक्ती व भीमशक्ती आणि अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले। त्यावेळी सुनील उमाप, विजय पठारे, प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट, सचिन गायकवाड, मधुकर उकिरडे, भगवान गोरखे, हिरामण गायकवाड, अमोल ससाणे, आनंद आरणे, विनायक शिरवाळे, विशाल ससाणे राहता, संजय वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते। संजय वैरागर या सोनईमधील एका तरुणावर, दलित समाजातील तरुणावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यातून त्याच्यावर ज्या पद्धतीने लघुशंका करून अपहरण करून मारण्यात आलं, याच्या विरोधामध्ये आज सर्व अहिल्यानगर मधील दलित संघटनांच्या वतीनं आज महामोर्चा अहिल्यानगर मध्ये काढण्यात आला होता। ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या आरोपीवर मुक्का लावण्याचा मागणी आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून केलेली आहे। आणि याच्यामध्ये असणारे जे आरोपी आजही अटक झालेले नाहीत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी याच्यासाठी आजचा हा अहिल्यानगर मधील हा मोर्चा काढण्यात आलेला होता। सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय संविधान। अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सोनई सारख्या ठिकाणी मातंग समाजाचा संजय वैरागर याला अपहरण करून त्याला अमानुष त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याच्या अंगावरून गाडी घातली, त्याच्या पायावरून गाडी घातली आणि त्यानंतर अगदी मेलेल्या अवस्थेमध्ये असतानाही त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली, त्याच्यावरती मुतले गेले। असा अमानुषपणे ज्या हिंदुत्ववादी संघटनेनं जे काम केलं ते अतिशय माणुसकीला काळिंबा फासणारं काम त्या ठिकाणी केलं। म्हणून आज या ठिकाणी मोर्चाच्या अहिल्यानगर या ठिकाणी मोर्चासाठी सर्व समाज या ठिकाणी आज आलेला आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे, जर अशा प्रकारे माणुसकीला काळिंबा फासण्याचं काम करणारे जे कोणी हिंदुत्ववादी संघटना असतील त्याच्यामध्ये तो सागर बेग हा जो हरामखोर आहे की जो या DSS ज्या संघाचं काम करतो, भाजपाच्या अंडाच्या गिटोळ्यात चघळणारे अवलाद आहे, अशा माणसानं आमच्या एका कार्यकर्त्याला, अजिंक्य चांदण्यासारख्या कार्यकर्त्याला भाडकाव म्हणून संबोधलं गेलं। अरे मी याला काशी हे करतो, आव्हान देतो की तुझ्या हिमतीने तू फक्त या मातंग समाजाच्या नादी लाग, मग आमची काय जात आहे ते आम्ही तुम्हाला सांगू। ज्या उष्ट्यावला तुपासाठी उष्टे खाणाऱ्या अवलादी तुझी काय लायकी आहे याची आम्हाला पूर्ण माहिती आहे। म्हणून या पुढच्या काळामध्ये सांगतो की आम्ही आता संयमाने राहिलेलो आहे। जर पुढच्या कुठल्याही कार्यक्रमात तू जर मातंग समाजाच्या विरोधात वक्तव्य केलं तर त्याच शब्दात तुझं ज्या पद्धतीने तू बोलला त्याच्यापेक्षा 1000 पटांनी आमच्याकडे शब्द आहेत।
आणि मग आम्ही या लहुजीच्या अवलादीचे आहोत, लहुजीचे वंशज आहोत. त्यामुळे आमच्या आई बापांना 6.5 फुटाचे जनावर कापलेले आहेत. त्याची तुला माहिती सुद्धा नसेल, परंतु ते हत्यार आजही आमच्याकडे साबित आहेत. फक्त धार लावायचं बाकी आहे. म्हणून तू मातंग समाजाच्या या लहुजीच्या अवलादीच्या मात्र नादी लागू नकोस. जर अशा पद्धतीनं तू काम केलं तर निश्चितपणाने खुले आम आम्ही संघालाही प्रत्युत्तर देऊ. त्याचबरोबर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो की हे जे कुत्रे तुम्ही सोडलेले आहेत यांना आवरा. जर आवडलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं अस्तित्व या ठिकाणी राहणार नाही. मातंग समाज जर तुमच्या विरोधात गेला तर एक निष्ठेनं मातंग समाज राहिलेला आहे. जर तुमच्या विरोधात मातंग समाज गेला तर पुन्हा भाजप हे नाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. याची मात्र तुम्ही जाणीव ठेवा आणि आपले हे सोडलेले कुत्रे यांना आवर घाला. अन्यथा आम्हालाही त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तरी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की या आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती मोका लागला पाहिजे. आणि जर त्यांना नाही तुम्ही कायदेशीर बाबी आज या ठिकाणी राबवल्या आणि आरोपीला जर अटक केली नाही तर निश्चितपणानं महाराष्ट्रातील संपूर्ण मातंग समाज हा उठून म्हणजे जागून पिटून उठणार आहे. त्याचप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे जे पोलीस डिपार्टमेंट आहे या पोलीस डिपार्टमेंटने आता सुपाऱ्या घ्यायचं काम चालू केलेलं आहे. मग त्यामध्ये पोस्को असो, 376 असो, 307 असो, 302 असो, यांना खुले आम सरकारी वकील आणि पुढचे वकील एकत्रित येऊन ते सुपारी घेतली जाते. न्याय देवता सुद्धा विकत घेण्याचं काम केलं जातंय आणि सर्रास गुन्हेगाराला जामीन देण्याचं काम केलं जातंय. म्हणून मी त्यांना विनंती करतो की पोलीस प्रशासनावरती आपण दबाव तंत्राचा वापर करून योग्य प्रमाणे न्याय द्यावा एवढे मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान.